ये जो पलटन में जो घटना हुई है, यहाँ पर युवक कांग्रेस की ओर से श्रद्धांजलि दी जा रही है, क्या डिमांड है आप लोगों की? सबसे पहले मैं ये कहना चाहता हूँ कि हमारी जो बहन जो पीड़ की थी और वो फलटन सातारा जिले में उप जिला रुग्णालय में जो ड्यूटी पर थी, उसके साथ कई वक्त से उसके साथ अत्याचार हो रहा था। वो अत्याचार के विरुद्ध उसने एक तकरार भी की थी, पर आखिरी में उस अत्याचार के साथ वो हार कर उसने एक अपना जिंदगी ख़त्म करने का एक उसने फैसला लिया, जिसमें उसने उसके सुसाइड नोट पर अपने हाथ पर वहाँ कर एक पुलिस उप निरीक्षक नोट में उन्होंने नाम दिया। उस पुलिस निरीक्षक को परसों कल अटक हुई है। हमारा ये कहना है कि वो जो लड़की की सुसाइड हुई, वो जिस होटल में मृत्यु पाई गई, वो होटल भी बीजेपी के नेता की थी, और वो जो बीजेपी का नेता जो होटल का मालिक था, वो कल फलटन में मुख्यमंत्री की सभा में था। तो इसका मतलब क्या होता है कि चौकसी अभी चालू है और मुख्यमंत्री महाराष्ट्र के उसे क्लीन चिट देना चाहते। तो हमारी युवक कांग्रेस की तरफ से ये मांगनी है कि वो होटल जिस किसी की भी हो, उसमें कौन कौन बीजेपी के नेता इन्वॉल्व है और जो ये क्राइम छुपाने जा रहे हैं, इन सब के ऊपर कड़क कार्रवाई हो, एक साफ रूप से ट्रांसपेरेंट उसके अंदर चौकसी हो। और हमारी बहन बहुत ही कम उम्र में अपनी जान गंवा दी, उनको श्रद्धांजलि देने के लिए हम यहाँ बैठे हैं। और हमारी युवक कांग्रेस की एक मांगनी है कि महाराष्ट्र में जो गुरु खाता है, ये आज मुख्यमंत्री के पास है, और हम ये कहना चाहते हैं कि मुख्यमंत्री गुरु खाता संभालने के लिए असक्षम है। उन्होंने एक फुल टाइम गृह मंत्री देना चाहिए महाराष्ट्र में। उन्हें प्रचार से फुर्सत नहीं है, वो गुरु खाता नहीं संभाल सकते और वो निष्क्रिय है, और उन्होंने उनका गुरु खाते का राजीनामा देना चाहिए और एक फुल टाइम महाराष्ट्र में गृह मंत्री देना चाहिए। आता काल परवा जे फलटण येथे सातारा जिल्ह्यात जे म्हणजे इतक्या खालच्या थराची गोष्ट झाली, म्हणजे आज अधिकारी लोकच म्हणजे जे आपण रक्षक म्हणतो तेच आज भक्षक झालेले आहेत। आणि म्हणजे त्या मुलीला न्याय द्यायचं सोडून उलट तिच्यावर प्रेशर देऊन तिच्यावर म्हणजे चुकीचे अहवाल म्हणजे हे करून घेत होते। त्या मुलीला शेवटी कंटाळून स्वतःचा जीव द्यावा लागला। तिला आम्ही तिच्या न्यायासाठी आज आम्ही इथे युवक काँग्रेस तर्फे इथं त्यांच्या श्रद्धांजली कॅन्डल मार्च म्हणून इथं बसलेला आहोत युवक काँग्रेस तर्फे। आम्हाला राज्य सरकारला हेच म्हणायचंय, तुम्ही जे 1500 रुपये जे बहिणीला देताय त्याच्यावर ते पैसे न देता तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करायला पाहिजे, अशी आमची युवक काँग्रेस तर्फे मागणी। आणि हे जर न्याय मिळाला नाही तर अजून तीव्र आम्ही आंदोलन करणार आहोत युवक काँग्रेस। लाडकी बहीण आता तुमच्या समोरच उदाहरण आहे की एकही लाडकी बहीण सुरक्षित नाही। ही एकच घटना नाही आहे की महाराष्ट्रात अनेक घटना रोज होतात, कोणाचे बलात्कार होतात, कोणाचं मुलींना फरार करून घेऊन जातात, किडनॅपिंग होती, लहान मुली सुद्धा सोडत नाही। अशा भक्षकांना म्हणजे हे करायला पाहिजे। मला प्रश्न आहे सरकारला, केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला, की आपण महिलांची सुरक्षा, आपण जेव्हा सत्तेत आला तेव्हा तर सगळ्यात पहिले आपण महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे, आज एकही म्हणजे फक्त सुरक्षा काय शेतकऱ्यांचे तर प्रश्न दूरच, इथं जे सत्ताधारी आहेत तेच त्या गुंडांना त्यांच्या पाठीमागे हे करत आहेत, त्यांना सपोर्ट करत आहेत। त्यामुळे कारवाईची अपेक्षा आता आम्ही कोर्टात पण आम्ही न्याय मागणार आहोत। काय मागणी करताय सध्या प्रशासनाला? प्रशासनाला या मुलीला न्याय भेटला पाहिजे, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। धन्यवाद। एक महिला आहे, कित्येक वर्षापासून महिलांवर अत्याचार होत आहे, सतत होत आहे, काय सांगणार आहे? गेल्या अनेक वर्षापासून भाजप सरकार
जेव्हापासून सत्तेमध्ये आली आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस कुठल्याही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आपण बघा या ठिकाणी महिला भगिनीवर अन्याय अत्याचार होतोय। नुसताच ओला दुष्काळ जाहीर झाला आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणीतून या ठिकाणी सामोरे जावं लागलं, त्यांची दिवाळी देखील खराब झाली आणि त्या शेतकऱ्याच्या मुला त्यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जे आपले रक्षक आहे तेच आपले भक्षक झाले आहे अशा म्हणजे असे आपण म्हणायला हरकत नाही। आज तिच्यावर जो अन्याय अत्याचार झाला, तिच्यावर जो मृत्यू झाला, त्या अनुषंगाने आज तिला श्रद्धांजली वाहण्याचं काम या ठिकाणी युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने होत आहे। त्यामुळे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही नाही, ही फक्त श्रद्धांजली नाही, आमच्या त्या माऊलीला, आमच्या त्या भगिनीला आम्ही काँग्रेसच्या तर्फे आज या ठिकाणी श्रद्धांजली देतोय। मात्र लवकरातल्या लवकर त्या आरोपींना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशी मागणी आमची युवक काँग्रेसची, काँग्रेस कमिटीची, महिला काँग्रेस कमिटीची या ठिकाणी आहे। असं न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये करणार आहोत। मला नाही वाटत मॅम की काँग्रेसचा जो महिला सेल आहे तो इथं आज यायला पाहिजे होता म्हणून? खूपच म्हणजे मला वाटतं आम्हाला एक घंटापूर्वीच हे सगळं कळलं आणि पाऊसही पडला, त्यामुळे आम्हाला माहिती सर्वांना देता आली नाही। मात्र महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील आपण एक आंदोलन क्रांती चौकामध्ये घेणार आहोत। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।